नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, तुमच्या सोयाबीन पिकामध्ये केना, गाजर गवत, कुरडू, दुधी, लवाळा यांसारखे तण मोठ्या प्रमाणात असेल आणि तुम्हाला या तणांचं नियंत्रण करण्यासाठी तणनाशकाची फवारणी करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सर्व तणांचं नियंत्रण करण्यासाठी एक जालिम असं तणनाशक सांगणार आहे. या तणनाशकाच्या वापरामुळे ही जी काही तणं आहेत तर ती 100% त्या ठिकाणी नियंत्रणात आल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल. शिवाय या तणनाशकाचा इतर तणनाशकासारखा पिकावर फार जास्त वाईट परिणाम त्या ठिकाणी होत नाही. थोड्याफार प्रमाणामध्ये फवारणी केल्यानंतर पीक पिवळं पडणे, त्याची वाढ खुंटणे अशी समस्या उद्भवते. पण त्यासाठी तुम्हाला त्या पिकावर कोणतीही स्पेसिफिक फवारणी करण्याची अशी गरज नाही. हे ऑटोमॅटिकली 8-10 दिवसामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पीक रिकवर झाल्याचं दिसेल. तर हे तणनाशक कोणते आहे, त्याची फवारणी कधी करावी, त्याचं प्रमाण काय घ्यावे, ते कशा पद्धतीनं काम करते, शिवाय मार्केटमध्ये कोणकोणत्या प्रॉडक्टमध्ये हे तणनाशक आपल्याला मिळतं, अशी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच सोयाबीन पिकाच्या संपूर्ण नियोजनासाठी आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच समोरील नोटिफिकेशन बेल पण ऑन करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून एक लाईक होऊन जाऊ द्या. तर शेतकरी मित्रांनो, मी जे काही तणनाशक तुम्हाला सांगणार आहे तर ते तणनाशक म्हणजे क्लेथोडिम 25% EC. अतिशय प्रभावी असं हे तणनाशक आहे शेतकरी मित्रांनो. या तणनाशकाच्या वापरामुळे तुमच्या सोयाबीन पिकातील जवळपास जे काही सर्व प्रकारचे तण आहे, लांब पानाचं, रुंद पानाचं, गवतवर्गीय, या सर्व तणांचं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं. शेतकरी मित्रांनो, हे तणनाशक पोस्ट इमर्जन्स तणनाशक असल्यामुळे याची जी फवारणी आहे तर ती फवारणी आपल्याला पीक उगल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी करायची आहे. हे तणनाशक सिस्टेमिक पद्धतीनं काम करते, म्हणजे फवारणीनंतर तणांच्या पानाद्वारे खोडापर्यंत आणि मुळापर्यंत पोहोचते. त्यामुळे तणं चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी नियंत्रणात येतात. याचं फवारणीसाठी जे काही स्टँडर्ड प्रमाण आहे तर ते 200 ml प्रति एकर असं आहे. तुम्हाला एकरी किती पंप लागतात त्यानुसार तुम्हाला जे काही प्रमाण आहे औषधाचं ते घ्यायचं आहे. क्लेथोडिम हा घटक कोणकोणत्या प्रॉडक्टमध्ये मिळतो तर शेतकरी मित्रांनो, सॉल कंपनीचे जे काही कनोरा नावाचं तणनाशक आहे त्यामध्ये हा घटक मिळतो. तसेच आणखी एक UPL कंपनीचं जे सेंचुरियन नावाचं तणनाशक आहे त्यामध्ये सुद्धा हाच घटक मिळतो. या दोन्हीपैकी कोणतंही एक तणनाशक तुम्ही फवारणीसाठी घेऊ शकता. दोन्ही प्रॉडक्ट बेस्ट आहे. तसेच सोयाबीनमध्ये गवतवर्गीय तण जास्त असेल तर या तणनाशकासोबत तुम्ही इमेझाथाफिर 10% EC हा घटक असलेले परशूट जे काही तणनाशक आहे तर हे तणनाशक तुम्ही सोबत फवारू शकता. शेतकरी मित्रांनो, फवारणी करताना जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असेल तर फवारणीचा जो काही रिझल्ट आहे तर तो चांगला येतो. फवारणी करत असताना हवा जर जास्त वेगात असेल तर फवारणी करू नये. कारण तुमच्या आजूबाजूच्या शेतामध्ये जर सोयाबीन व्यतिरिक्त इतर दुसरी कोणती पिकं असेल तर फवारणी करत असताना जास्त हवा जोरात वाहत असेल तर तणनाशक उडून ते इतर पिकांवर जाऊन त्या ठिकाणी त्या पिकांना इजा होऊ शकते. त्यामुळे हवा नसेल अशा वेळेस तिथं फवारणी करावी.